मराठ्यापणाचा मराठीपणाचा भारत भूमीचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी युवराज सिंग जगताप विषय म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. ज्याच्या कुशीतून त्या सुराज्याचा देखणं स्वप्न निर्माण झालं. त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने या स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजीराजे ज्या वारसदाराने स्वप्न सत्यात उतरवलं ते शिवछत्रपती ज्या वारसदाराने देखणं स्वप्न खांद्यावर पेरलं हृदयावर कोरलं ते शंभू छत्रपती या सर्वांना प्रथम अभिवादन करतोय. आज आपण ज्या मातीत जमलोय ती हीच माती ज्या मातीनं मासात जाव घडवल्या तेच जाव वाढल्या शहाजीराजे रमले तेच एका स्वातंत्र्याच्या ठिणगीला जन्म दिला आणि तेच ठिणगी पुढे शिवनेरीवर एका नव्या दिव्याच्या रूपात प्रगट झाली आणि तोच दिवा आपल्या सह्याद्रीचा छावा झाला आणि याच मातीत पुरा महाराष्ट्र एकवटल्याची खात्री होत आहे तितकाच महत्वाचा आहे. शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगले. वयाच्या अवघ्या 15 वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन उडबोर मावळ्यांसोबत स्वराज्याची शपथ घेतली. उचल तुझी तलवार मराठ्या उचल तुझी तलवार शपथ तुला शिव छत्रपतीची घेऊन माघार. उचल तुझी तलवार मराठ्या उचल तुझी तलवार शपथ तुला शिव छत्रपतीची घेऊन माघार. खरं इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकली नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा. कास तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास त्याच मातीत घडला मात्र साक्षर मराठी त्यापासून बेदखल राहिले. ही आमची शोकांतिका आहे. खरं तर आम्ही ज्या राज्यात राहतो ते राज्य तो महाराष्ट्र नेमकं कसं आहे. महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र भक्तीच्या आईला तीराचा शक्तीच्या पहिली तीराचा महाराष्ट्र मातीत धुमसणार तेजमय रत्नांचा कुमकुम करंडकांचा इतिहास सुरात घेऊन जीवाला पेरणारा गरजा महाराष्ट्र म्हणत स्वाभिमानी मराठ्यांचा स्वाभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या माझ्या शुभाचा महाराष्ट्र. परंतु हाच महाराष्ट्र पडला होता निश्चित निराश लाणी आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. खचलेल्या यवनांच्या पुढे मराठा व्याकुळलेला होता आणि अशाच वेळी पेटला एक लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि काय आश्चर्य जे झोपले होते ते खडाळून जागे झाले. जे जागे होते ते उभे राहिले. जे उभे होते ते चालते झाले आणि या चालल्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. राज्य व्हावे श्रींची इच्छा दौडू लागली. मोहीम फत्ते झाली आणि महाराष्ट्रातील तमाम माणूस बळ तळ हातावर गर्दन पेलून ठामपणे उभा राहिलं आणि रायगडावर 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. कल्याणकारी राज्य स्थापून शिवकल्याण राजा शुभ छत्रपती झाला. सकल गुणमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत राजकारण धुरंधर श्रीमान महाराज छत्रपती शिवाजी महाराज ही किलकार रायगडाच्या कणाकणाला महाराष्ट्राच्या मनामनाला आणि काळच्या क्षणाक्षणाला भेदून गेली. चला गड्यांना उचला भगवा चला गड्यांना उचला भगवा दैन्याचा संपल अहो दैन्याचा संपल आला ला 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 गड्यांनो भगवा वादळ आलं आला ला 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 गड्यांनो भगवा वादळ आलं. भगवा म्हणजे प्राण मला भगव्याची ही जाण मला भगवा म्हणजे प्राण मला भगव्याची ही जाण मला. हो यांचा जीवन भगवा हो यांचा जीवन भगवा धन्य धन्य झालं अहो धन्य धन्य झालं. आला ला 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 गड्यांनो भगवा वादळ आलं आला ला 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 गड्यांनो भगवा वादळ आलं. खऱ्या अर्थाने कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं राज्य मातीमा होते उतरलं. शुभाय करता झाला. ते कशाच्या जोरावर हातामध्ये तलवार घेऊन नाही त्या माणसानं पहिल्यांदा हातात सोन्याचा नांगर घेतला. माणसाची जमीन नांगरली तितकीच माणसाची डोकी सुद्धा नांगरली.
आणि या शुभानं त्या शेतकऱ्याला उभं केलं ते पाखरं हकलण्यासाठी नाही, तर या जमिनीवर अत्याचार करणाऱ्या सैतानांना लुंडवण्यासाठी. जर आपण आपल्या शेतीची राखण करू शकतो तर आपण आपल्या राज्याची राखण सुद्धा करू शकतो. हिंदुस्थानच्या इतिहासात एकदाच शेतकऱ्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठी झाली, ती म्हणजे शिवछत्रपतींच्या काळात. ज्या मातीत मुघलांनी गाढवाचा नांगर फिरवला त्याच मातीत सोन्याचा नांगर फिरवून मात्र भूमी चोरून फोडणारी एक माताच होती. या मातेने आपल्या पुत्राच्या साह्याने सोमवार रुजवला. ती जिजामाता होती. खबरदार पुढे आला तर चिंडद्या उडवीन राय राय एवढ्या असं एक शेतकऱ्याचं पोर शिवाजी महाराजांचं वाट ओढून म्हणतं ते उगाच नाही. त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं नव्हतं, पण त्याला छत्रपतीचं स्वराज्य माहित होतं, कारण ते त्या शेतकरी बापाचं होतं. हे त्याला ठाऊक होतं, कारण ते त्याचा शेतकरी बाप जगणार होता. शेतकऱ्याच्या बांधावर जात असताना शेतकरीच्या बाची ते देठाला हात लावू नका अशी छत्रपतींची शिकवण होती. शुभा घरापर्यंत पोहोचला, दारापर्यंत पोहोचला, माणसाच्या मनामध्ये घर केलं. आज आमच्या मुलांना सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. काळाच्या पटलावर अनेक राजा आले तसे गेले, परंतु छत्रपती हे नाव आजही रतीच्या मनावर राहिले. निश्चयाचा महामेरू बहुजलाच या दारू, अखंड स्थितीचा दारू, श्रीमंत योगी. शिवरायांनी आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेब, निजाम, कुतुबशाह अशा कित्येक शत्रूंचा पराभव करून निजामाचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न सत्यात उतरविले. शिवरायांनी अनेक युद्धे जिंकली. रयतेला अंधारातून प्रकाशात आणले, स्त्रियांना सन्मान दिला व शेतकऱ्यांना सन्मान दिला. आणि म्हणूनच सांगतो, अंधार पार झाला आता दिवा पाहिजे, अंधार पार झाला आता दिवा पाहिजे. अरे जगाला या जिजाऊचा शिवा पाहिजे, अरे जगाला या जिजाऊचा शिवा पाहिजे, अरे जगाला या जिजाऊचा शिवा पाहिजे. युद्ध पद्धती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच निर्माण झाली. एका राजाचं चारित्र्य कसं असावं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायला मिळतं. पूर्वी राजाच्या दरबारात पायी नाचवायची पद्धत होती, परंतु शिवछत्रपतींच्या दरबारात एकही नृत्यांगना नव्हती. पायी नाचवायची नसते तर बाई जपायची असते, ही जिजाऊंची शिकवण होती. रांजाच्या पाटलाला केले कठोर शासन, कल्याणाच्या सुभेदारची सोन साडी चोळी करून परत पाठवली. नियम मोडून कला उतरवून गेलेला हिरकणी गवळणीचा दरबारामध्ये सन्मान केला आणि त्याच बुरुजाला हिरकणी बुरुज असे नाव दिले. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शोभा झाला. शिवरायांचं मावळकर तळपली होती तलवार, शिवरायांचं मावळकर तळपली होती तलवार. मत मराठा लई तुमचा रे, मत मराठा लई तुमचा रे, मत मराठा लई तुमचा रे, भगवान रवला अटके पार, मत मराठा लई तुमचा रे, भगवान रवला अटके पार. 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली. त्यात बाजी प्रभू, येसाजी, नेताजी, जीवामाले, जेठे बांधल, भैरजी नाईक अशा कित्येक मावळ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. सरसेनापती हंबीरराव मोहिते त्यात होते. अखेर 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब सुद्धा म्हणत होता, या खुदा जन्नत के दरवाजे खुले रखना, दुनिया का नेक बंदा दक्कन का सिवा रहा है. विजयासारखा तलवार चालून गेला, वेड्या छातीने हिंदुस्थान हादरून गेला. उडबार मावळ्यांना घेऊन हजारो सैन्याशी लढून गेला. अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच छत्रपती. लढण्याची धमक शुभा, तलवारची चमक शुभा, गनिमी गावाचे गमक शुभा, स्वराज्याचे जनक शुभा. आज 350 वर्षानंतर माझ्या राजाचं नाव अभिमानाने घेतलं जातं. शिवनेरीवर शुभा जन्मला, शिवनेरीवर शुभा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची
शक्ती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य स्थापण्यासाठी चंकेले जाती, स्वराज्य स्थापण्यासाठी चंकेले जाती. येऊन भगवतो हाती, येऊन भगवतो हाती स्वराज्य ठरवण्यासाठी. आई शिवाई आई जिजाई, आई शिवाई आई जिजाई. आशीर्वाद हो पाठी, आई आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती. शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती, शोभाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. आजही आमच्या मावळ्यागड किल्ल्यावर जातात आणि म्हणतात, सांगणार रायगडात सांग माझा राजा कसा होता. आज समाजात चाललेली परिस्थिती बघून सहज आपण म्हणतो, राजा तुम्ही परत या, गरज आहे तुमची महाराष्ट्राला. एका युद्धात लढाईत एका मावळ्याचा हात तुटला. तो त्या मावळा त्याच्या घरी गेला. त्यावेळी बंगला नव्हता, गाडी नव्हती, घर नव्हतं. तो मावळा त्याच्या एका झोपडीत राहत होता. महाराज त्याला भेटायला आले. ते महाराजांना पाहताच तो मावळा ढसा रडायला लागला. महाराज म्हणाले, नको रडू, लवकर बरा होशील. मावळा म्हणाला, महाराज मला याचं दुःख नाही की माझा हात तुटला, मला याचं दुःख आहे की रयतेचा राजा माझ्या झोपडीत आलाय आणि त्याला या हाताने मी मुद्रा करू शकले नाही. याला म्हणते निष्ठा. राजा तुम्ही परत या, तुमच्या महाराष्ट्राला. हो राजे नक्की परत येतील. खरं तर राजे कुठेच गेले नाहीत. ते विचाराने आणि आज तुमच्या आणि माझा नसात आहेत. परंतु शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्थापन केलेले, स्वराज्याचे पावित्र्य राखणारे मावळे आमच्यात आहेत का? पन्हाळ्याच्या लढाईत मरणाला तयार झालेला मी जन्माला जरी स्वराज्याचा छत्रपती म्हणून आलो नसलो तरी स्वराज्याचा छत्रपती म्हणून मनपत करणारा शिवा काशीदास आमच्यात आहेत का? पावनखिंडीच्या लढाईत राजा तुम्ही पुढे व्हा, मी गणी पावनखिंडीत अडवून धरतो. लाख मेला तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजा, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारे बाजी बापू आज आमच्यात आहेत. आधी लगीन कोंढाण्याचं मांगरायबाचं असं म्हणणार तानाजी माणूस आज आमच्यात आहेत का? निजामाच्या दरबारात महाराजांच्या एका इशाऱ्यावर पिसाळलेला अतिश सोड तलवारच्या एका घावात कापणारा ऐसा ज्यांचा आमच्यात आहेत का? रायगडाच्या बांधकामासाठी स्वतःची सर्व संपत्ती विकणारे व बदल्यात काहीच न मागणारे हिरो जिंदलकर आज आमच्यात आहेत का? महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना साथ देणारे सेनापती हंबीरराव मोहिते आमच्यात आहेत का? स्वराज्याची गुप्तहेर यंत्रणा सांभाळण्यासाठी आयुष्यभर कधी घरी न गेलेले बहिर्जी नाईक आमच्यात आहेत का? महाराजांची शिवजयंती साजरी करत असताना शिवजयंतीचे पावित्र्य राखणारे मावळे आमच्यात आहेत का? महाराजांचं नाव घ्यायचं आणि जाती धर्मावर भांडत बसायचं हे महाराजांना कधी पिटलं नसतं. आज आमच्याकडे किल्ल्यांची अवस्था काय आहे? प्रत्येक गड ही महाराजांच्या पराक्रमाची आठवण आहे. ती सांभाळण्यासाठी आपण काय करतोय हा आजही न सुटलेला प्रश्न आहे. महाराजांची राजमुद्रा आज किती लोकांना आठवत आहे? प्रतिपचंद्र लेख्यावर व देशलू विश्ववंदिता शासनू शिवास्वेच्छा मुद्रा भद्राय राजते. ज्याप्रमाणे प्रतिबद्धता चंद्र वाढत जातो आणि सारे श्वास वंदने होतो, शहाजीचा पुत्र शिवाजी महाराजांचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. आदरणीय व्यासपीठ मला ठिकाणी बोलण्याची संधी दिली, आपणा सर्वांचे आभार मानतो. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण, त्याची वंदू श्री चरण. श्री गुरूंचे सर्व शिक्षकांचे नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. छत्रपती